एका वाढदिवसाच्या बॅनरसाठी एखाद्याचा जीव धोक्यात घालणं खरंच गरजेचं आहे का? हा प्रश्न आज पुन्हा एकदा उपस्थित झालाय. कारण ठाण्यात घडलेली ही घटना अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावरील 3 हात नाका परिसरात सोमवारीच निष्काळजीपणे लावण्यात आलेल्या वाढदिवसाच्या एका मोठ्या बॅनरमुळे मोठी दुर्घटना थोडक्यातच टळली. नेहमीप्रमाणे या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू होती. हजारो वाहनं ये जा करत होती. त्याच वेळी पादचारी उड्डाण पुलावर लावलेला वाढदिवसाचा एक मोठा बॅनर अचानक जोरदार वाऱ्यामुळे सुटला आणि थेट खाली रस्त्यावर कोसळला. दुर्दैवानं ज्या ठिकाणी हा बॅनर पडला त्याच क्षणी खालील मार्गावरून एक दुचाकीस्वार प्रवास करत होता. काही काळाच्या आत हा मोठा बॅनर थेट त्याच्या अंगावर येऊन पडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे दुचाकीस्वाराचा तोल गेला. काही क्षणांसाठी परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की समोरून वेगाने येणाऱ्या वाहनाला धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्या दुचाकीस्वारानं प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवलं आणि मोठी दुर्घटना टळली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गंभीर दुखापत सुद्धा झाली नाही. या घटनेनंतर काही काळ परिसरात एकच गोंधळ उडाला. वाहन चालकांमध्ये घबराट पसरली. स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांनी तातडीनं धाव घेत रस्त्यावर पडलेला बॅनर बाजूला केला. त्यानंतर काही मिनिटातच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मात्र या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक वापराच्या पादचारी उड्डाणपुलावर एवढ्या मोठ्या आकाराचा वाढदिवसाचा बॅनर लावण्याची परवानगी नेमकी दिली कोणी? हा बॅनर लावताना सुरक्षिततेचे निकष पाळले गेले होते का? तो योग्य प्रकारे बांधण्यात आला होता का? त्याची नियमित तपासणी करण्यात आली होती का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर हा बॅनर एखाद्या 4 चाकीवर, बसवर किंवा एकाच वेळी अनेक दुचाकींवर पडला असता तर त्याची जबाबदारी कोण घेणार होतं? विशेष म्हणजे 3 हात नाका हा ठाण्यातील अत्यंत वर्दळीचा परिसर आहे. दिवस रात्र हजारो वाहनं या मार्गावरून धावत असतात. अशा ठिकाणी निष्काळजीपणे लावलेले बॅनर्स नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे ठरू शकतात. यावेळी नशीब बलवत्तर होतं म्हणून मोठी दुर्घटना टळली, पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईलच याची खात्री कोण देणार? आणि ही पहिलीच वेळ नाहीये की बॅनरमुळे किंवा होर्डिंग्समुळे अशा घटना घडल्यात. काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथे मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एक भलं मोठं अनधिकृत लोखंडी होर्डिंग कोसळलं. त्या भीषण अपघातात 24 वर्षीय अमित मोहन सुकाळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर नाशिकमध्ये अजय पंढरीनाथ पवार हा एका इमारतीवर होर्डिंग बॅनर लावत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. म्हणूनच हा विषय केवळ ठाण्यापुरता मर्यादित नाहीये. राज्यभरात अशा निष्काळजीपणामुळे नागरिक आणि कामगार दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होत असल्याचं वारंवार दिसून येतं. म्हणूनच आता या नियमांचं उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अशा बॅनर्सना परवानगी देणाऱ्या संबंधित यंत्रणांची सुद्धा जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. पादचारी पूल, उड्डाण पूल आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या सर्व अनधिकृत बॅनर्सची तातडीनं तपासणी करून धोकादायक बॅनर्स हटवणं ही काळाची गरज आहे. कारण प्रसिद्धीसाठी लावलेला एक बॅनर कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं कारण ठरता कामा नये. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? अशा अनधिकृत बॅनर्सवर अधिक कडक कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.